अमेरिका, इस्रायल आणि इराण विरोधात सुरू केलेल्या संघर्षाला महिना लोटत आलाय। या महिनाभराच्या काळात हे युद्ध एका भयंकर वळणावर येऊन पोहोचलंय। तसंच मिळत असलेल्या माहितीनुसार इराण आता या संघर्षाला ऊर्जा युद्धामध्ये परिवर्तित करण्याच्या रणनीतीवर देखील काम करतोय आणि त्यासाठी इराणमधील इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सनं मोठी लक्ष्य निश्चित केली आहेत। या माध्यमातून अमेरिका आणि इस्रायलला रणनीतिक हानी पोहोचवण्याची योजना इराणनं आखली आहे। याचा फटका केवळ अमेरिका आणि इस्रायललाच नाही तर जगातील अनेक देशांना बसणार आहे। त्यामुळे महायुद्ध अधिक चिघळण्याची शक्यता आहे। कशी पाहूया। युद्धाला आता 1 महिना झालाय। इराण यापूर्वी कधीही इतका हवालदिल किंवा अस्वस्थ झालेला दिसला नव्हता। इराणला चिथवण्यात आलं आणि परिणामी इराणनं पुन्हा एकदा अमेरिका इस्रायलच्या महत्त्वाच्या तळांवर बेछूट हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे। इस्रायलपासून ते अमेरिकेचे लष्करी तळ, दुबई आणि संयुक्त अरब अमिराती हे सर्वच इराणच्या हल्ल्यांनी थरथरतायत। यामागील मुख्य कारण म्हणजे इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांना तसंच वीज निर्मिती केंद्रांना आणि पोलाद कारखान्यांना लक्ष्य करून करण्यात आलेली हल्ल्यांची मालिका। इस्रायलनं यज्द प्रांतातील एका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केलं, विशेषतः अर्धकान येलो केस उत्पादन केंद्राला। यज्दमध्येच युरेनियम प्रक्रिया केंद्रावरही एक हल्ला करण्यात आला। केंद्रात युरेनियम संवर्धनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल मिळतो। बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात हल्ला। अराक येथील शाहिद खोंदाब हेवी वॉटर कॉम्प्लेक्सवरही हल्ले करण्यात आले। दोन्ही ठिकाणं इराणच्या सर्वात महत्त्वपूर्ण हेवी वॉटर रिॲक्टर्सपैकी एक आहेत। ही सर्व ठिकाणं इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमाशी संबंधित केंद्र आहेत। तरी आतापर्यंत किरणोत्सर्ग गळती झाल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेलं नाही। या ठिकाणांव्यतिरिक्त इस्रायलकडून इराणच्या 2 सर्वात मोठ्या पोलाद निर्मिती कंपन्यांना लक्ष्य करण्यात आलं। खुजेस्तान स्टील प्लांट, इस्फहानमधील मोबारकेह स्टील कंपनी या कंपन्यांची गणती पश्चिम आशियातील सर्वात मोठ्या पोलाद उत्पादकांमध्ये होते। याच घटनाक्रमात इस्रायलनं इराणच्या वीज केंद्रांनाही लक्ष्य केलं। इस्फहानमधील मोबारकेह भागातील 2 वीज केंद्रांवर हल्ले करण्यात आले। या हल्ल्यांमध्ये दोन्ही वीज केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली असूनही इस्रायलनं इराणला खिळखिळं करण्याचा प्रयत्न केला। हे नेमकं कसं करण्यात आलं पाहूया। 3 विशिष्ट ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं होतं। एकीकडे अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्यात आला, दुसरीकडे पोलाद कारखान्यांवर हल्ले केले गेले, तिसरीकडे वीज केंद्रांवर हल्ले करण्यात आले। युद्धाच्या काळात या तिन्ही गोष्टी इराणसाठी अत्यंत आवश्यक होत्या। नेमक्या याच 3 ठिकाणांवर इस्रायलनं हल्ले केले। अणुऊर्जा कार्यक्रम राबवणं हा इराणचा हट्ट आहे। यासाठीच इराणचा लढा सुरू आहे। हा लढा कायम ठेवण्यासाठी इराणला क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्रांची गरज आहे। हे स्पष्टच आहे की इराणवर करण्यात आलेला हा एक प्रचंड मोठा हल्ला आहे। परिणामी देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक गंभीर इशारा दिलाय। या हल्ल्यांच्या वृत्ताला दुजोरा देताना परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी इस्रायलला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला। अराक्ची म्हणतात, इस्रायलनं इराणच्या नागरी अणुस्थळांवर त्याचबरोबर इराणच्या 2 सर्वात मोठ्या पोलाद कारखान्यांवर, एका वीज केंद्रावर आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ले चढवले। हे हल्ले आपण अमेरिकेच्या मदतीनं घडवून आणल्याचा दावा इस्रायलनं केलाय। इस्रायलच्या या आक्रमक कृत्याची इराणकडून मोठी किंमत वसूल केली जाईल असा निर्धार इराणनं व्यक्त केला। मग ट्रम्प यांनी जाहीर केलेली शस्त्रसंधी ही प्रत्यक्षात केवळ एक चाल आहे का? स्वतः थेट युद्धात न उतरता इस्रायलच्या माध्यमातून इराणच्या अणुसुविधा उद्ध्वस्त करण्याची एखादी रणनीती ट्रम्प आखतायत का? ही एक अशी चाल आहे जी त्यांच्या व्यापक वॉर गेम्सचा एक अविभाज्य आणि पूर्वनियोजित भाग ठरते। आम्हाला मध्यपूर्वेत शांतता हवी आहे। आम्हाला त्यांचा अणु कार्यक्रम मोडीत काढलेला हवाय। इराणनं युरेनियम संवर्धन करू नये अशी आमची इच्छा आहे, पण त्याच वेळी आम्हाला त्यांचं संवर्धित युरेनियम देखील हवंय। जर असं घडलं तर ती इराणच्या पुनरुत्थानाची एक भव्य सुरुवात ठरेल। सध्या घडत असलेला हा सर्व घटनाक्रम इस्रायल केवळ अमेरिकेच्या सांगण्यावरूनच राबवतोय का? अमेरिका वाटाघाटी आणि युद्धविरामाच्या आडून इराण विरुद्ध दुहेरी खेळ खेळतोय का? अगदी जसं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उघडपणे म्हटलंय की वाटाघाटींच्या नावाखाली त्यांना धमक्या दिल्या जात आहेत। आम्ही करारासाठी तयार आहोत, परंतु हा करार न्याय आणि व्यावहारिक असला पाहिजे।
समस्या अशी आहे की जेव्हा सध्याचे अमेरिकन प्रशासन एखाद्या कराराबद्दल चर्चा करतं तेव्हा ते अटी लादण्याचा प्रयत्न करतं आणि याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतलाय. न्यूयॉर्कमध्ये नेमकं हेच घडलं होतं. आम्ही वाटाघाटींसाठी तयार आहोत, मात्र कोणाच्याही हुकुमशाही अटींना मानणं आम्हाला बंधनकारक नाही. आम्ही करारासाठी सज्ज आहोत, मात्र तो पारदर्शक आणि संतुलित असणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत जर सध्या सुरू असलेला संवाद केवळ एक दिखावा असेल तर हे युद्ध आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. विशेषतः अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या संघर्षाचा कालावधी 2 ते 4 आठवड्यांपर्यंत असू शकेल असा अंदाज यापूर्वीच वर्तवलाय. दरम्यान इराणनं रणांगणावर 10 लाख सैनिक तैनात करण्याचा आपला इरादा यापूर्वीच जाहीर केलाय. शिवाय आता त्यांनी आपल्या सशस्त्र दलांमध्ये अगदी लहान मुलांचीही भरती करण्याची घोषणा केली आहे. याचा गर्भित अर्थ स्पष्ट आहे, हे युद्ध अधिकच क्रूर आणि भीषण स्वरूप धारण करू शकतं. आम्ही इराणच्या संरक्षणासाठी एक योजना आखली आहे. यासाठी सध्या तरुणांची नोंदणी केली जाते. अनेक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधून सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची, म्हणजेच दिवस रात्र न थकता मातृभूमीचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना सहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच शहरभर उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रांवर अनेक किशोरवयीन मुलं जमलेली देखील आम्ही पाहिली आहेत. या अर्जांचा विचार करता आम्ही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची किमान वयोमर्यादा 12 वर्षांपर्यंत खाली आणली आहे. दिवसेंदिवस इराण आपल्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करणारे नवनवीन व्हिडिओ सातत्यानं प्रसिद्ध करतोय. अमेरिका आणि इस्रायल इराणला दडपण्याचा जितका अधिक प्रयत्न करतील तितक्याच अधिक जोमानं पुन्हा उभे राहू हा संदेश देण्याचा इराणचा प्रयत्न आहे. शिवाय आपल्याला नमवणं हे अमेरिका आणि इस्रायल यांच्या क्षमतेबाहेरचं काम आहे असा दावाही इराण करत आहे. जरी इराण आता चर्चेसाठी आपली तयारी दर्शवत असला तरी इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांचं स्वरूप आणि इराण ज्या प्रकारे आता प्रत्युत्तरादाखल हल्ले चढवतोय हे पाहता पश्चिम आशियातील हा संघर्ष आणखीनच चिघळण्याची चिन्ह आहेत. युद्धाच्या या भडकलेल्या आगीला शांततेचं कोणतं पाणी विझवेल? सद्यस्थितीत तरी असं कोणतंही समाधान कुठेच दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.